नमस्कार, आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज। जांभूळ गावामधील दारूबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वारंवार पोलीस प्रशासन विभाग तक्रार करून देखील कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे यावेळी दिसून येत आहे। गावातील महिला वर्गाने वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्याचे उघडकीस आले आहे। जांभूळ गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याचे दिसत आहे। यावेळी गावातील काही महिलांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जांभूळ मी आशा वर्कर म्हणून गावामध्ये 12 वर्ष काम केलेले आहे। तर आमच्या गावात दारूबंदी याविषयी आम्हाला आमदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे की गावामध्ये जे होणारे गावामध्ये होणारे अत्याचार, मुलींवरील अत्याचार, गर्भलिंग निदान किंवा बालमृत्यू हे रोखण्याचं काम करण्याचं आमचं ध्येय आहे। तर या ध्येयासाठी आम्ही गावातील सक्षम महिला संघटना असो, सीमांतिनी फूड्स असो किंवा गावातील इतर बचत गट, युवा उद्योजक किंवा युवा मंडळे किंवा मित्र मंडळे या सर्वांच्या वतीने आम्ही आमदार साहेबांना निवेदन देतो की गावातील दारूबंदी ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे। कुठल्याही पक्षाचा त्याच्यात सहभाग नसला पाहिजे, कारण हे काम हे गावासाठी आहे, कुठल्याही पक्षासाठी वगैरे नाही। कारण काम हे सामाजिक कार्य आहे। त्याच्यामुळे सर्व गावातील महिला मंडळे असो किंवा महिला आहे, बचत गट आहे आणि युवा मंडळे आहे, त्या सर्व मंडळांनी याच्यामध्ये मोठा सहभाग करू, मोठा मोर्चा काढू आणि आमदार साहेबांना निवेदन देऊ। नमस्कार, मी आशा दिनेश नवगणे। आमदार साहेबांना निवेदन देण्याचं कारण असं की जो भुयारी मार्ग झालाय तो खूप चांगला झालेला आहे। जे लोकल साठी आम्ही थांबायचो, जाण्या येण्याला आम्हाला त्रास व्हायचा, वेळ लागायचा, पण त्याचा आता असा कानावर येते की जाता येताना महिलांना अडवलं जाते, कॉलेजच्या मुली जातात, त्यांच्याही मनात भीती आहे। भुयारी मार्गाच्या तिथं दारू अड्डा झालेला आहे, तर तो दारू अड्डा लवकरात लवकर बंद करावा ही विनंती, हे निवेदन आम्ही देऊ इच्छितो। मागील कायच्या 18 दिवसामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात आली होती। ती कार्यवाही पूर्ण झाली नाही का? नाही झालेली अजून। नाही झालेली। याला कमी कोण पडतंय? नाही सांगता येणार। मी वडगाव मध्ये राहते, पण मी सुद्धा जाता येताना गाडीवरती जाते। तर आता पहिलं मी 10 साडे 10 पण जायची, पण आता 7ला जायचं म्हणलं तरी अगदी भीती वाटते का कोणीतरी सोबत हवंय। मग हे असं नाही झालं पाहिजे। महिला कधीही एकदम निर्भीडपणे गेल्या पाहिजे, आले पाहिजे। पण भुयारी मार्गावर जर दारू अड्डा होत असेल तर कोण कधी कसा प्रसंग येऊ शकतो आपण नाही सांगू शकत। त्याच्यासाठी दारूबंदी ही झालीच पाहिजे, गावातलीही आणि तिथली सुद्धा। जांभूळकर, आज आमच्या गावामध्ये दारूचा धंदा आहे। हे आमदार साहेबांना एवढीच विनंती, हा बंद झालाच पाहिजे का तर तरुण पिढी सगळी वाया गेलेली आहे दारूमुळे। त्याच्यामुळे एवढीच माझी विनंती आहे की हा धंदा आमच्या गावातला बंद झालाच पाहिजे। तुळशीराम जांभूळकर, जांभूळ सांगवी ग्रामपंचायत सदस्य, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष। की आमच्या गावात म्हणण्यापेक्षा पूर्ण मावळ तालुक्यातील गावबंदी ही दारूबंदी ही झाली पाहिजे। कारण दारूबंदी मुळे की पूर्ण गावच्या गाव म्हणजे अशी हे व्हायला लागलेली आहेत की पूर्ण घरं बसायला लागलेली आहेत। लहान लहान 16, 17, 18, 19 वर्षाची मुलं व्यसनाधीन झालेली आहेत। आणि यापूर्वी आम्ही दारूबंदीचा हे केला होता, ठराव दिला होता, पोलीस निरीक्षणाला दिला होता। त्यांनी आमच्या गावापुरती दारूबंदी बंद केली, पण गावापुरती दारूबंदी बंद होऊन फायदा नाहीये। आणि ह्याला जोपर्यंत बंद होत नाहीये तोपर्यंत याला सर्वस्वी जबाबदार आहे पोलीस निरीक्षक आहे। ते काय करतात, आज जर आम्ही गेलो तर आजच्या पुरतं बंद करतात, दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांची परत दारूबंदी चालू होते। कारण का त्यांना जर हप्ते जर चालू असेल तर आम्हाला काही माहिती नाहीये, पण यांनी पूर्ण त्यांची काळजी घ्यावं की आज जर आम्ही तिथपर्यंत जातोय तर आम्हाला एकच ऑफिसला जा, तळेगावला जा, पुढे जा, असं जर आम्हाला निवेदन मिळत असेल तर आमच्या महिलांचा काय उपयोग ना। तर आम्ही आमच्या गावापुरतं केली, पण आमच्या हद्दीत जेवढी दारूबंदी आहे तेवढी बंद झाली पाहिजे। आज आमच्याच गावातील एक तरुण मुलगी की तिला रस्त्याने येणे, आम्हाला आज मुलींना सुद्धा आमच्या चालता येता की भीती वाटायला लागली की जाऊ येऊ कसं, एकट्याने प्रवास करायचा कसा काय। तर आमच्याच गावात राहून आमच्याच महिलांना जर त्रास होत असेल, आमच्या महिला आहेत, मुली आहेत, शाळेच्या मुली आहेत, त्यांना जाता येताना त्रास होतोय, तर याच्यासाठी आम्हाला सर्वस्व पोलीस निरीक्षणाला हे द्यायचा जबाब की त्यांनी पूर्ण हे दारूबंदी केली पाहिजे। माझ्या आमदार साहेबांकडून, आमच्या सारिकाताईकडून मी त्यांना निवेदन देते त्यांच्या वतीने की यांना की
सर्वच कोणी पक्षाचे जबाबदार नसतात की पोलीस निरीक्षक जबाबदार असतात, त्यांना आम्ही वारंवार देतो की आमची दारूबंदी झाली पाहिजे. आम्ही एकदा मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्याच्याबद्दल. परत वडगाव पोलीस स्टेशनला पत्रक सुद्धा दिलेलं आहे, निवेदन सुद्धा दिलेलं आहे. पण ते आज बंद झाले का उद्या परत चालू होते. पण जर या असं इथून पुढे झालं नाही तर सरळ आम्ही लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक अत्तर साहेब त्यांना सुद्धा निवेदन देऊन जर दारूबंदी झाली नाही तर महिला उपोषणाला बसू शकत, मोर्चा काढू. तसं सुद्धा नाही झालं तर आम्ही दारूचे धंदे चालू करून बसू शकतो. एवढंच मी सांगू शकते. आणि आमच्या या गणेश मित्रमंडळाच्या ह्याच्या निमित्त आज आमचा सगळ्या महिलांचा एकच निश्चय आहे की आमच्या गावातली दारूबंदी ही पूर्णपणे झालीच पाहिजे. आमचा गाव पूर्ण व्यवस्थित झाला पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या भाषेत रामकृष्ण आहे.